नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. इकडे संध्याकाळ झाली होती. आरंभ हवेलीत परत आला होता. त्याच्या गाडीचा आवाज ऐकून शुभांगी रूममधून पळत खाली आली. आर्या आर्या शुभांगी रडत बोलली. तिला वाटलं आरंभ तिला घेऊन आलाय, पण ती त्याच्यासोबत दिसली नाही. हुकूम, माझी आर्या कुठे आहे? तुम्ही तिला घ्यायला गेला होतात ना? शुभांगी अधीरतेनं बोलली. शुभांगी शांत हो, आज चल, आरंभ तिला समजावत बोलला. नाही, माझं बाळ कुठे आहे ते सांगा आधी. कुठे आहे आर्या? ती त्याचे हात पकडून ओरडून बोलली. सपनाकडे, आरंभ शांतपणे बोलला आणि ती ऐकून शुभांगी गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. आर्याने राणासोबत लग्न केलंय. राणा सपनाचा मुलगा आहे. त्याचं खरं नाव शर्विल सपना जोशी असं आहे. आरंभ बोलला आणि हे ऐकून शुभांगीच्या पायाखालची जमीनच सरकली. असं नाही होऊ शकत. माझं बाळ मला विचारल्याशिवाय साधा ड्रेस घेत नाही, ती लग्न कसं करेल? नाही, तुम्ही खोटं बोलताय ना? हे खरंय शुभांगी, आर्या आणि शर्विलचं लग्न झालंय आणि हे लग्न आर्यानं स्वखुशीनं नाही तर त्याच्या दबावाखाली केलंय. तिच्यावर हे नातं जबरदस्ती लादण्यात आलंय. पण तू काळजी करू नकोस, आपली मुलगी या सगळ्यातून बाहेर पडेल. मी सपनाला तिच्या केसालाही धक्का लावू देणार नाही. आरंभ शुभांगीचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेत बोलला आणि ती रडत होती. आपल्या मुलीला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. हे अश्रू तिला कमजोर बनवतील, त्यामुळे तू खंबीर राहा. ती आर्याला छळेल हुकूम. आपल्यावरील राग ती माझ्या बाळावर काढेल, शुभांगी रडत बोलली. बिलकुल, त्यामुळेच तर सपनानं हा डाव खेळलाय. पण मला माझ्या मुलीवर विश्वास आहे. ती तिला सडेतोड उत्तर देईल. तू माता राणीला प्रार्थना कर आर्याला त्या लोकांपुढे कमजोर पडू नये म्हणून. बाकी मी आहे ना, मी तिला काही होऊ देणार नाही. यातून नक्कीच मी काहीतरी मार्ग काढेल. आरंभ तिला छातीशी कवटाळत बोलला. मला माझ्या बाळाला पाहायचंय. मला आर्याच्या जवळ जायचंय. जोपर्यंत मी तिला सुखरूप पाहत नाही मला चैन पडणार नाही, शुभांगी बोलली. सपना, तिला आता आपल्याला भेटू देणार नाही. थोडे दिवस जाऊ दे, मी स्वतः तुला आर्याकडे घेऊन जाईल. तिला फोन तरी करा निदान, तिचा आवाज तर ऐकू द्या, शुभांगी हट्ट करत बोलली. ओके, चलात, मी फोन करतो. मग शुभांगी आणि आरंभ त्यांच्या रूममध्ये आले. त्यानं शर्विलला फोन केला. शर्विल ऑफिसमध्ये होता. त्याचा फोन पाहून तो खुनशी हसला आणि फोन कट केला. आरंभने पुन्हा लावला, त्यानं पुन्हा कट केला. असं 2-3 वेळा झालं. तुला म्हटलं ना, तो आर्याला आपल्याला बोलू देणार नाही, आरंभ चिडत बोलला. मग सपनाला लावा. नो, तिला अजिबात असं वाटायला नको की आपण आर्यासाठी काळजीत आहोत. तुला माहित आहे ना ती कशी आहे. तुझ्या भावनांचा, तुझा अपमान करेल ती. करू दे, आर्यासाठी मी सगळं सहन करेल. प्लीज, शुभांगी कळवळून बोलली. आरंभला तिचं दुःख समजत होतं. ती हळवी होती. आर्याशी बोलल्याशिवाय तिचं मन शांत होणार नाही हे त्याला माहीत होतं. आरंभने सपनाला फोन केला. वाव, आरंभ. तिनं स्क्रीनवरचं नाव वाचून चेहऱ्यावर एक डेव्हिलवाली स्माईल आणली आणि फोन उचलला. आरंभने फोन स्पीकरवर टाकला. हॅलो डार्लिंग, सपना लाडीक आवाजात बोलली. मला आर्याशी बोलायचं, तिला फोन दे, आरंभ शांतपणे बोलला. ओह, अरे पण सकाळीच तर तू तिला भेटून बोलून चांगला उपदेश देऊन गेलास. अजून काय बोलायचं आहे? असं कर, तू ना माझ्याशी बोल. सकाळी आपलं नीट बोलणंच झालं नाही ना. सपना, हाय. अजूनही तुझ्या आवाजात किती जादू आहे तुला माहीत आहे. तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला कान तरसले होते माझे. अजून एकदा अशीच प्रेमानं हाक मार ना. आरंभला तिची बडबड ऐकवत नव्हती. तिचं बोलणं ऐकून शुभांगी ही शॉक झाली होती. इतक्या वर्षांनंतरही तिच्या मनात आरंभविषयी असे विचार होते. सपना, आर्याला फोन दे, शुभांगीला तिच्याशी बोलायचंय. आरंभ होईल तितका पेशन्स ठेवत बोलला. ओह शुभांगी, कशी आहे ती? मुलीच्या लग्नाबद्दल ऐकून फार खुश झाली असेल ना. ती अजूनही तशीच आहे का रे, रडकी, इमोशनल फूल? मी पण काय मूर्खासारखं विचारतीये. 20 वर्षांपासून अमेरिकेत राहते ना, तेही आदित्यसोबत. आदित्य अजूनही वेडा आहे का रे तिच्यासाठी?
मी ऐकलं की त्यानं अजूनही लग्न केलेलं नाही म्हणे. तसं शुभांगी असताना लग्न करायची गरज काय म्हणा? शट युअर माउथ सपना. बोलण्याआधी विचार कर तू कोणाशी बोलतेस. तू माझ्या शुभांगीबद्दल बोलतेस. शुभांगीवर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे. तिला तू तुझ्यासारखी समजलीस की काय? तुला वाटतं ना तुझ्यात काय कमी आहे? तर तू सगळ्यात बेस्ट आहे. नो, एक स्त्री म्हणून, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून तू झिरो आहेस. तुझ्यासाठी प्रेम म्हणजे केवळ शारीरिक भूक आहे आणि शुभांगीसाठी प्रेम म्हणजे त्याग. जाऊ दे, मीही कुणाला सांगतोय. तुला कधीच खऱ्या प्रेमाचा अर्थ कळाला नाही आणि तो कळणारही नाही. तुझ्या डोक्यात, तुझ्या विचारांमध्ये खूप गलिच्छता आहे. तुझ्याकडनं कुणाबद्दल चांगलं ना बोललं जातं ना तू कुणाबद्दल चांगलं ऐकू शकतेस. तू एक नंबरची मतलबी, स्वार्थी आणि क्रूर आणि मानसिकता असलेली बाई आहेस. सो फालतू बडबड बंद कर. आर्या कुठे? फोन दे तिला. आरंभ रागात बोलला. सपनाला त्याचा खूप राग आला. त्याचा शुभांगीवर अजूनही किती विश्वास आहे, किती प्रेम आहे हे पाहून तिचा रागानं तिळपापड होत होता. नाही देणार. आणि तू आता जे काही बोललास ना त्याची शिक्षा तुझ्या मुलीला मिळणार. सपना क्रूरपणे हसत बोलली आणि ती ऐकून शुभांगी घाबरली. प्लीज प्लीज सपना, आर्याला काही करू नकोस. मी यांच्याकडनं तुझी माफी मागते प्लीज, शुभांगी रडत बोलली. ओ गॉड, आता मी काय करू? मला इतकं निर्दयी का बनवलंस रे देवा? शुभांगीची ही तळमळ मला अजून वाढवावीशी वाटते, सपना बोलली. सपना प्लीज, तुला तिला फोन द्यायचा नसेल तर देऊ नकोस, परंतु तिला काही करू नकोस प्लीज. तिनं तुझं काय बिघडवलंय? तुला जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती मला दे. माझ्या बाळाला सोड प्लीज, शुभांगी रडत बोलली. वा, किती छान वाटते तुला असं रडताना पाहून. मीही त्यावेळी असेच रडत होते. माझ्या प्रेमाची भीक मागत होते. त्यावेळी तुला माझी दया आली. तू माझ्यापासून माझा आरंभ हिसकावून घेतलास ना, त्याची शिक्षा आता तुझ्या मुलीला मिळते. तिची लाईफ मी हेल करून टाकेल. असं म्हणत सपनानं फोन ठेवून दिला आणि ताड ताड पावलं टाकत रूमच्या बाहेर आली. आर्या, आर्या. सपना आर्याला रागानं आवाज देऊ लागली. आर्या तिला दिलेल्या रूममध्ये बसून होती. सपनाचा आवाज ऐकून ती घाबरून बेडवरनं उठली. आर्या, सपना पुन्हा रागानं बोलली आणि आर्या भीत भीतच रूमच्या बाहेर आली. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं की एवढ्या इझिली सगळ्या गोष्टी होतील? वाटत तर नाही. पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.